2013 मध्ये आलेली जुळून येती रेशीम गाठी ही मालिका चांगलीच गाजली. प्रेक्षक आज सुद्धा या मालिकेला विसरू शकले नाहीयेत. अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची जोडी सुपरहिट ठरली. तब्बल 2 वर्षांनंतर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. स्वतःच्या मनाविरुद्ध मेघनाला आदित्यशी लग्न करावं लागतं आणि त्यानंतर त्यांच्यातलं प्रेम खुलत जातं, असं या मालिकेचं कथानक होतं. द क्राफ्ट या चॅनलशी बोलताना प्राजक्ताने तिच्या मालिकेच्या आठवणींबद्दल सांगितलंय. ती म्हणाली, मालिका संपून 15 दिवस झाले आणि अचानक एक दिवशी मी रडू लागले. मला कळलंच नाही मी का रडतेय, पण नंतर कळलं की गेली 2 वर्ष मी मेघना ही भूमिका जगत होते. सुट्टीच्या दिवशी मी पुण्याला जाऊन डान्स क्लास घ्यायचे की पुन्हा इथे येऊन शूट करायचे. 27 दिवस शूट आणि 3 दिवस सुट्टी. त्यामुळे मी पूर्ण वेळ त्या मालिकेत स्वतःला अडकून घेतलं होतं आणि मालिका संपल्यानंतर मला कळलंच नाही की आता मी कसं माझं लाईफ नॉर्मल करायचं. खरं तर मी अशी नाहीये. मी एखाद्या भूमिकेतून लगेचच बाहेर पडते. पण शूटच्या शेवटच्या दिवशी सुद्धा सेटवर मी एकटी होते, जी सगळ्यात जास्त रडत होती. जुळून येती रेशीम गाठी या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. ललित प्राजक्ताच्या जोडीला पडद्यावर प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली. तर काही दिवसांपूर्वी या मालिकेचा दुसरा भाग येणार अशा चर्चा सुद्धा प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळाल्या. तुम्हाला जुळून येती रेशीम गाठी ही मालिका आवडायची का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.